स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो। या यूट्यूब चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळावं हा आहे। तर यापूर्वी आपण पाठ क्रमांक 1 संख्या आणि संख्या लेखन पद्धतीमधील काही भाग पाहिला होता। आता पाठ क्रमांक 2 मधील अतिशय महत्त्वाचा असा जो भाग आहे विभाज्यतेच्या कसोट्या, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, याचा उपयोग आपल्याला कुठलेही कॅल्क्युलेशन्स करताना कोणत्या संख्येला कशाने भाग जातो हे एकदम फास्ट मध्ये एकदम जलद गतीने आपण ती उदाहरणं सोडवू शकतो। त्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या येणं अत्यंत आवश्यक आहे। तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये वर्षभर नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी परीक्षेसाठी उपयुक्त असलेला कंटेंट सविस्तरपणे अध्यापन केला जाणार आहे। आता आपण सध्या अंकगणिताचे व्हिडिओ बनवणं चालू आहे, ते आपल्याला नियमितपणे यूट्यूब चॅनलवर येत राहतील। त्यामुळे सर्वांनी याला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला वर्षभर सर्व असणाऱ्या टेस्ट, मोठ्या एक्झाम आणि सर्व कंटेंट त्याचं सविस्तरपणे अध्यापन केलं जाणार आहे। धन्यवाद। तर आता आपण जास्त वेळ न घालता विभाज्यतेच्या कसोट्या हा जो घटक आहे त्याबद्दल माहिती पाहू। बघा, आता सगळ्यात पहिली जी कसोटी आहे ती आहे 2 ची कसोटी। ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असेल त्या संपूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जातो, अशी ही कसोटी आहे। म्हणजे आपल्याला एवढं सविस्तरपणे पाठांतर करत बसण्याची गरज नाहीये, फक्त याचं शॉर्टकट ध्यानात ठेवायचं। एकक स्थानी काय पाहिजे? 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी जर अंक असला तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। समजा आपल्याला असं दिलं असतं एखादी संख्या की सांग रे बाळा 14 ला 2 ने भाग जातो का? आपण लगे म्हणलं असतं बे 7 14। 8 ला जातो का? आपण म्हणलं असतं बे 4 8। 20 ला जातो का? आपण म्हणलं असतं बे 10 20। 200 ला जातो का? फार तर आपण भाग करून बघितला असता, जातो म्हणलं असतं। परंतु जर मी अशी संख्या लिहिली असती, ह्या संख्येला जातो का नाही सांग बरं, आणि त्याला कसोटी जर माहित नसती तर त्याच्या समोर एकच पर्याय होता की त्या संपूर्ण संख्येला 2 ने भाग देऊन बघावा लागला असता, ज्याला की खूप वेळ गेला असता। आणि आता आपण कसोटीच्या आधारे फक्त एकक स्थानाचं निरीक्षण करा। एकक स्थानी 4 आहे, या संख्येला 2 ने भाग जाणार, 100% जाणार। अशा पद्धतीनं फक्त एवढंच शॉर्टकट ध्यानात ठेवायचं आपल्याला। मोठी व्याख्या पाठ करायची गरज नाही, ती व्याख्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवू शकता तुमच्या माहितीसाठी। परंतु पाठांतर एवढंच करायचं, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असला की त्याला 2 ने निशेष भाग जाणार। त्यानंतर आता इथं उदाहरण दिले 24, याच्या एकक स्थानी 4 आहे, 2 ने भाग जाणार। इथं 2 आहे, 2 ने भाग जाणार। इथं एकक स्थानी 6 आहे, 2 ने भाग जाणार। 8 आहे, जाणार। 0 आहे, जाणार। इथं 2 आहे, जाणार। मी जर अशी संख्या लिहिली, याला जाईल का रे 2 ने भाग? तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो एकक स्थानी 5 आहेत, जाणार नाही। परंतु मी जर इथं 0 लिहिलं, आपण लगेच म्हणतो आता जातो। इथं 9 आले, जाणार नाही। आता जातो, आता जातो, आता नाही जात, आता जातो। म्हणजे एकक स्थानच्या अंकावरून आपण ओळखू शकतो की त्या संख्येला 2 ने भाग जातो की नाही जात। फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं, एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8। ठीक आहे, तर पुढची कसोटी घेऊ आपण। आता 2 नंतर डायरेक्ट आपण 5 ची कसोटी घेतोय। 2 नंतर 5 ची कसोटी घेतो। याचं कारण काय आहे? ह्या कसोट्या एकमेकीच्या मावस बहिणी आहेत। म्हणजे काय बरं? त्यांचे वैशिष्ट्य सारखे, त्या एकक स्थानावरून आयडेंटिफाय केल्या जातात। एकक स्थानावरून यांची ओळख पटते, म्हणून त्यांना आपण सोबत घेतले। ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक असेल
त्या संपूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग जातो. एवढं मोठं पाठ करत बसण्याची गरज नाही. शॉर्टकट ध्यानात ठेवायचं. एकक स्थानी 0 किंवा 5. विचारलं एखाद्याने सांग रे 5 ची कसोटी, एवढंच सांगायचं एकक स्थानी 0 किंवा 5, संपला विषय. मग इथं 3 एकक स्थानी 0 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे. ह्या संपूर्ण संख्याला 5 ने निशेष भाग जाणार. मग आता त्यानंतरची कसोटी आहे डायरेक्ट 10 ची कसोटी. तुम्ही म्हणताल 2 5 नंतर 10 मधल्या कुठं गेल्या. हे सारखं वैशिष्ट्य आहे. या तीनही कसोट्या एकक स्थानाच्या अंकावरून ओळखल्या जातात, म्हणून ह्या आपण सोबत शिकतोय. मग 10 ची कसोटी बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. म्हणजे शॉर्टकट काय याचं, एकक स्थानी 0. फक्त 0 असलं एकक स्थानी त्या संपूर्ण संख्येला 10 ने निशेष भाग जाणार. मग मी जर आता इथे असं उदाहरण लिहिलं एक याला 10 ने निशेष भाग जातो का? जातो. 2 ने जातो का? जातो, कारण एकक स्थानी 0. आणि 5 ने जातो का? जातो, कारण एकक स्थानी 0. म्हणजे याच्यातून एक गोष्ट नवीन शिकलो आपण की जर एकक स्थानी 0 असेल तर त्याला 2 ने पण भाग जातो, 5 ने पण भाग जातो आणि 10 ने पण भाग जातो. म्हणजे 2 ची कसोटी, 5 ची कसोटी आणि 10 ची कसोटी या एकक स्थानच्या अंकावरून आपल्याला शोधल्या जातात. ठीक आहे. यानंतरचा भाग पुढच्या कसोट्या बघू आपण. बघा 3 ची कसोटी. ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे एखादी संख्या जर दिली आपल्याला आणि ओळखायचं तिला 3 ने भाग जातो की नाही जात, तर त्या संख्येच्या अंकाची बेरीज करायची. त्याला जर 3 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार म्हणजे जाणार. म्हणजे सांगायचं वैशिष्ट्य याला शॉर्टकट मध्ये काय लिहायचं, मग फक्त अंकांची बेरीज भागिले 3. हे जर सिद्ध झालं, हे जर बरोबर आलं तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जाणार. आता 342 लिहिलं इथं. बघा आता याच्या अंकांची बेरीज करू. 3 अधिक 4 अधिक 2, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. 9 ला जातो का नाही रे 3 ने भाग? जातो, म्हणून याला सुद्धा जाणार. 51 च्या अंकांची बेरीज 5 अधिक 1 6, 6 ला जातो म्हणजे 51 ला देखील जाणार. 7 5 3 6, 7 आणि 5 12 आणि 3 15 आणि 6 21. 21 ला 3 ने भाग जातो म्हणजे ह्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. म्हणजे सांगायचा उद्देश असा, ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. त्यानंतरची कसोटी आहे 9 ची कसोटी. आता आपण 2 5 10 सोबत घेतल्या. आता 3 आणि 9 सोबत घेतोय, कारण ह्या देखील एकमेकाच्या बहिणी आहेत, कारण वैशिष्ट्य सारखं आहे ओळखण्याचं. याला देखील काय, अंकाची बेरीज भागिले 9. ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संपूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. मग आता अंकाची बेरीज करू आपण याच्या. 7 अधिक 5 अधिक 6, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18. 18 ला 9 ने भाग जातो म्हणजे 756 ला देखील 9 ने भाग जाणार. 306, 3 अधिक 0 अधिक 6 याची बेरीज 9 आली. 9 ला 9 ने भाग जातो म्हणजे याला देखील जाणार. म्हणजे 3 ची आणि 9 ची कसोटी अशा होत्या की अंकांची बेरीज भागिले 3, अंकांची बेरीज भागिले 9. अंकाची बेरीज जर 3 च्या पाड्यात असेल, अंकाची बेरीज जर 9 च्या पाड्यात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने आणि 9 ने निशेष भाग जातो. अशा पद्धतीनं 3 आणि 9 ची कसोटी आपण पाहिली. त्यानंतरची कसोटी आहे 6 ची कसोटी. 2 व 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांना 6 ने भाग जातो. बघा आता 6 ची कसोटी, ज्या संख्याला 2 ने आणि 3 ने दोन्हीने भाग गेला पाहिजे. आता 534 आहे इथं दिलंय. याला 2 ने भाग जातो का? जातो. एकक स्थानी 4 आहे. आणि 3 ने जातो का? बघू. 5 आणि 3 8 आणि 4 12. 12 ला अंकाच्या बेरजेला गेला म्हणजे त्याला पण जाणार. याला 2 ने पण जातो
आणि 3 ने पण जातो, म्हणजे याला 6 ने भाग जाणार. आता हे 300 याच्या एकक स्थानी 0, याला 2 ने भाग जातो, अंकाची बेरीज 3 आली, मग 3 ने पण भाग जातो, म्हणजे याला 6 ने भाग जाणार. अशा पद्धतीने 6 ची कसोटी कशी ध्यानात ठेवायची, बेत्रिक 6. अशा पद्धतीने 2 ने आणि 3 ने भाग गेला म्हणजे 6 ने देखील जाणार. चला पुढं नेक्स्ट. अठराची कसोटी. 2 आणि 9 ने भाग जाणाऱ्या संख्यांना 18 ने निशेष भाग जातो. 2 ने आणि 9 ने भाग गेला पाहिजे. आता 6 चा काय विषय होता, 2 ने आणि 3 ने. 18 ला 2 ने आणि 9 ने. मग आता इथं 792 लिहिलंय, 2 ने भाग जातो, 9 ने जातो का बघा, 9 7 16 2 18, 9 ने पण जातो, म्हणजेच याला 18 ने भाग जाणार. अशा पद्धतीने त्यानंतर आहे 4 ची कसोटी. ही महत्वाची आहे. या मधल्या थोड्याशा 6 आणि 18 थोड्या लेस इम्पॉर्टंट आपल्या दृष्टीनं. ह्या 2 5 10 3 9 आता 4 8 ह्या देखील अतिशय महत्वाच्या कसोट्या आहे आपल्यासाठी. ज्या संख्येत दशक व एकक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या 2 अंकी संख्येला 4 ने निशेष भाग जातो, त्या संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. एवढं नाही पाठ करीत बसायचं, एवढं ध्यानात ठेवण्याची गरज नाही. फक्त शेवटचे 2 अंक घ्यायचे. शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असला तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. 712 या 12 ला 4 ने भाग जातो, म्हणजे 712 ला देखील जाणार. 524 शेवटचे 2 अंक 24, 4 सह 24, मग 524 ला देखील जाणार. किंवा दुसरं वैशिष्ट्य असं आहे, शेवटी 2 शून्य असणाऱ्या संख्यांना 4 ने निशेष भाग जातो. शेवटच्या 2 अंकाला भाग गेला पाहिजे किंवा शेवटी 2 शून्य असले पाहिजे. हे 2 वैशिष्ट्य असले की 4 ची कसोटी संपली. त्याच पद्धतीने 8 ची कसोटी. ज्या संख्येत शतक दशक आणि एकक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या संख्येला 8 ने जर भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. शेवटचे 3 अंक बघायचे किंवा शेवटी 3 शून्य असले पाहिजे. ही आहे 8 ची कसोटी. 4 च्या कसोटीमध्ये शेवटचे 2 अंक आणि किंवा शेवटी 2 शून्य, आणि 8 च्या कसोटीमध्ये शेवटचे 3 अंक किंवा शेवटी 3 शून्य. हे 2 निकष त्यामध्ये आहेत. त्या महत्वाच्या कसोट्या होत्या. त्यानंतर ही देखील एक महत्वाची कसोटी आहे 7 ची कसोटी. परंतु याला काय होतं, बऱ्याचदा आपल्याला हे जर काम करत बसलं, खूप मोठी संख्या आली, त्यापेक्षा डायरेक्ट भाग देऊन पाहिलेला परवडतो. त्यामुळे बऱ्याच जणांना विचारलं तर सांगितलं जातं असं की 7 ची कसोटीच नसते, 7 च्या कसोटीची गरजच नाहीये. ते त्यामुळे म्हणत असतात. दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करावी. ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी. तयार झालेल्या संख्येत 7 ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला देखील 7 ने पूर्ण भाग जातो. ज्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट उर्वरित अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केल्यास 0 किंवा 7 च्या पटीत येते, त्या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. एवढं मोठं पाठ करीत बसण्याची गरज नाही. डायरेक्ट आपण उदाहरण बघू. 595 ला 7 ने भाग जातो की नाही बघायचं. एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करू. 5 दुनी 10. ही उर्वरित संख्येतून वजा करायची. एकक स्थानचा कटला, उर्वरित संख्या काय 59. 59 मधून 10 वजा केले किती आलं 49. 49 7 च्या पाड्यात आहे का, 7 7 49 आहे. म्हणजेच 595 ला 7 ने भाग जाणार. 7 8 56, खाली राहिले 3, 7 5 35 गेला बघा पूर्ण भाग. 294 एकक स्थानचा अंक 4, 4 ची दुप्पट केली किती आली 8. उर्वरित अंक कोणता 29. 29 मधून 8 गेले 21. 21 ला 7 ने भाग जातो, म्हणजे 29 ला देखील 7 ने भाग जाणारच. अशा पद्धतीनं नेक्स्ट. पहा आता पुढची कसोटी बघू आपण. 11 ची कसोटी. ज्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11 ने भाग जाणाऱ्या संख्ये इतका असतो
त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो। बघा, म्हणजे एखादी जर संख्या दिलेली असेल आपल्याला, तर त्याच्या समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज याच्यातला फरक काढायचा। तो जर 0 किंवा 11च्या पाड्यात आला तर त्या संपूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जातो। उदाहरण घेऊ आपण, 86,372 हे आपण उदाहरण या ठिकाणी बघू। याला क्रमांक द्या 1 2 3 4 5। मग आता समस्थानच्या अंकांची बेरीज कोणकोणते समस्थानी 2 4 7 आणि 6 याची बेरीज किती आली 13। आणि विषम स्थानी काय काय आहे 8 3 आणि 2, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 मधून 13 गेले किती आलं 0, म्हणजे ह्या संख्येला 11ने निशेष भाग जाणार। म्हणजे 11ची कसोटी कशी असते, समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातला फरक काढायचा। तो जर 0 किंवा 11च्या पटीत आला तर त्या संपूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जातो। अशा पद्धतीने बघा, या ठिकाणी आपण विभाज्यतेच्या कसोट्या याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे। विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये आपण 2 ची कसोटी, 5 ची कसोटी, 10 ची कसोटी, 2 5 10 एकक स्थानावरून ठरवल्या जात होत्या सोबत शिकलो। 3 आणि 9 ची कसोटी सोबत शिकलो। त्यानंतर 6 आणि 18, त्यानंतर 4 आणि 8 ची कसोटी शिकलो। त्यानंतर 7 ची कसोटी आणि शेवटी 11 ची कसोटी। अशा पद्धतीने विभाज्यतेच्या कसोट्या सविस्तरपणे या तासिकेमध्ये आपण पूर्णपणे घेतलेल्या आहेत। हा जो कंटेंट जेव्हा पूर्ण शिकवणं होईल, प्रत्येक पॉइंट वरचे आपण सविस्तरपणे प्रश्न आपण त्यामध्ये घेणार आहोत। स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी अशा प्रकारचं नाव टाकून YouTube वर सर्च करून तुम्ही YouTube चॅनल बघू शकता आणि त्यामध्ये आलेले सर्व व्हिडिओ तुम्ही जर वारंवार पाहिले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे आणि नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी, पास होण्यासाठी या तासिकेचा नक्कीच फायदा होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे तुम्ही शेअर करा। धन्यवाद।